नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आपण बघा इथे कमी मीटर कपड्यामध्ये तरीसुद्धा आपण स्ट्रेट प्लाझो पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग आणि हेवी साईजमध्ये आपण बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजची प्लाझो पॅन्ट तुम्ही स्वतः घरी बनवू शकता। तर मैत्रिणींनो, इथे बघा मी 4 फोल्डमध्ये घडी घातलेली आहे कपड्याची। फोल्ड बाजू त्या साईडला आहे, बंद बाजू माझ्याकडे आहे। तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे बघा, आपण पॅन्टची उंची टाकून घ्यायची। पॅन्टची आपली उंची किती आहे, तर इथे माझ्या पॅन्टची उंची आहे वरती मी 2 इंच, इथे मला कपडा कमी पडतोय तरीसुद्धा मी वरती काही सोडणार नाही। आपण वरती इलॅस्टिक वापरायला जे कापड आहे ते नंतर जोडणार आहोत। इलॅस्टिकला जो नेफा वापरणार आहोत तो आपण नंतर जोडणार आहोत। आता पॅन्टची उंची टाकून घ्यायची आहे। पॅन्टची उंची माझी इथं 38 आहे, खाली पण कपडा कमी आहे, त्याच्यानुसार मी 1 इंचच फक्त फोल्ड करणार आहे। कपडा कमी असल्यामुळे जर का तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही 2 इंच खाली जास्त घेऊ शकता। आता वरती मी तुम्हाला काय सांगितलं, माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे मी माझी लेंथ पुरत नाही, त्या पद्धतीप्रमाणे नंतर मी कपडा हा वरती इलॅस्टिकला जोडणार आहे। तर इथे आपल्याला पहिल्यांदा माप काय टाकायचं आहे, पॅन्टचं माप टाकलं, त्याच्यानंतर 1 इंच खाली आपण फोल्ड करण्यासाठी टाकून घेतलं। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा हिप साईज घ्यायचं आहे। आपली साईज किती आहे, आता इथे हिप साईज आहे 44 छातीचा 44 सीट घेरचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत। आपली हिप साईज किती आहे 44, तुम्ही 2 इंच तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा इथं घेऊ शकता। हिप साईज आपली 44 असल्या पाहिजे। नॉर्मली साईज 40-38 असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही 2 इंचच लूजिंग घ्या। आता हिप साईजचा 44 सीट घेरचा चौथा भाग आपण घेतलेला आहे 11 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग घेतलं, ते झालं 13 इंच। तेच मार्किंग आपण खाली त्याच पद्धतीप्रमाणे इथे बघा 13 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं आणि तेच मार्किंग आपण 13 इंचाचं खाली करून घेतलं आणि ती लाईन आपण वरती त्या पद्धतीप्रमाणे आखून घेतली। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे। आता त्याच्या पुढे मी एक लाईन आखली आहे बघा, ती 2.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। नॉर्मली जर का कमी साईज असेल तर तुम्ही 2 इंचावरती ते मार्किंग करू शकता, पण इथे मी हेवी साईज असल्यामुळे तिथे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता वरती जी आपली लेंथ आलेली आहे 13 अधिक 2.5 बरोबर 15.5 इंच, खाली बॉटमला सुद्धा तेच मार्किंग टाकून घ्यायचं 15.5 इंच। जर का तुम्हाला कमी हवं असेल तर 1-1.5 इंच, पन्ना कमी असेल तर त्या पद्धतीप्रमाणे टाकू शकता, पण इथे आहे माझ्याकडे पन्ना म्हणून मी तीच टाकून घेतलं आणि ते पन्ना आपण वरती तशा पद्धतीप्रमाणे फक्त हा जोडून घ्यायचा आहे। आता जोडून घेतल्यानंतर इकडे बघा आपल्या आसनच्या साईडकडने अशा पद्धतीप्रमाणे गोलाई द्यायची। इथे बारकाईने लक्ष द्या मैत्रिणींनो, ज्यावेळेला पॅन्ट घातली जाते त्यावेळेला एखाद्या वेळेस पाठीमागून उचलली जाते, तर जवळून कधी पण आसनचं आपण लाईन ड्रॉ करायची नाही। जसा आपण आपल्या मुंढ्याचा आकार देतो 1.5-2 इंचावरून, त्या पद्धतीप्रमाणे आसनचा सुद्धा आपण हे लाईन ड्रॉ करायची आणि पद्धतीप्रमाणेच आपण आसन हे व्यवस्थित त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचं आहे। आता वरती मगाशी तुम्हाला मी सांगितलं इथे इलॅस्टिक घालायचे आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच इलॅस्टिकसाठी वापरतो, पण इथे आपल्याला आता 4 इंच का घ्यावं लागणार आहे, आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करावे लागणार आहे, वरती अर्धा इंच परत आपल्याला जोडावं लागणार आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे मी चौफर कापड घेऊन त्या पद्धतीप्रमाणे फक्त 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तो राहिलेला भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे, कारण की जास्तीचं कापड घ्यायचं नंतर आपण ते कट करू शकतो। अशा पद्धतीप्रमाणे इलॅस्टिक घालण्यासाठी मी 4 इंचाचा हे बघा स्ट्रेट कापड कट केलेला आहे। आता हे कापड मी ओपन करून दाखवते, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मध्य भागावरती आपल्याला पहिल्यांदा, आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण हे जे आसन आहेत आपले ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत मधले। तर चला आता आपण मशीनवरती बघूया, तुम्हाला तिथे व्यवस्थित समजणार, पहिल्यांदा मी इथं दाखवलं अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला इथे आसन पहिल्यांदा हे जोडून घ्यावे लागणार आहेत। तर सरळ भागावरती सरळ भाग दोन्ही ठेवून घ्यायचे, आसनचं मार्जिन आपण अर्धा इंच पकडायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची। दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे आसन आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। कोणत्याही साईजची
जर तुम्हाला पॅन्ट प्लाझो कटिंग करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे मापे टाकून परफेक्ट फिनिशिंगच्या सहाय्याने आपली पॅन्ट तयार होते मैत्रिणींनो। खाली आपण 1 इंच फक्त दुमडण्यासाठी ठेवलं तर त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग केलं होतं, त्या पद्धतीप्रमाणेच आपण हे 1 इंच फोल्ड करायला ठेवायचं आहे। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे, हे बघा दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे 1 इंचाचं मार्किंग केलं होतं ते फोल्ड करून घेऊया। आता दोन्ही साईड मी फोल्ड करून घेतलेली आहे। आता एका साईडला बघा मी हे अशा पद्धतीप्रमाणे दुमडी केली, एका साईडने आपण फोल्ड करून घेतलेली आहे। मगाची जी पट्टी काढली होती मी 4 इंचाची सांगितली ना तुम्हाला मैत्रिणींनो, आता इथे बघा अर्धा इंच माझं फोल्ड करण्यात गेले, वरती अर्धा इंच जाणार, राहते 3 इंचाची पट्टी, ती दुमडून परत आपल्याला 2 इंचाची मिळते बघा। तर अशा पद्धतीप्रमाणे सर्व भागावरती सर्व पट्टी ठेवून घेतली मी। शेवटची भागावरती काय करायचं, थोडी एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे ते दोन्ही भाग आपल्याला जोडावे लागणार आहेत। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जी पट्टी आपली ओपन होती ती व्यवस्थित आपण जोडून घेतली आणि परत ती पट्टी वरून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे ठेवायची आणि परत एकदा टिप मारून घ्यायची। हे बघा म्हणजे आतली शिलाई पण आपली व्यवस्थित दिसत नाही, काय नाही, व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने आपली पॅन्टचा पण खूप सुंदर आपली तयार होते बघा। थोडा भाग आपण इथे सोडायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक घालावी लागणार आहे, तर थोडा भाग आपण जागा खुली ठेवलेली आहे बघा। आता आपल्याला जेवढी कंबर इथे माझी 35 आहे, त्याच्या 4 इंच मी इलास्टिक कमी घेतलेली आहे, म्हणजे 35 चे 4 इंच म्हणजे 31 इंचाची मी इलास्टिक घेतलेली आहे। तुमची कंबर केवढी पण असू दे त्याच्यापेक्षा 4 इंच 3 इंच तुम्ही कमी घ्या इलास्टिक, आणि कशाच्याही साह्याने तुम्ही पिनच्या वगैरे साह्याने इथे आपण इलास्टिक आतमध्ये घालून घ्यायचे आहे। आता एका साईडने मी सुरुवात केली, दुसऱ्या साईडने आपल्याला इलास्टिक बाहेर काढायचे आहे आणि दोन्ही इलास्टिक आपण त्या मशीनवरती शिलाई करून पॅक करून टाकायचे आहे। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही बाजू काढून घेतल्यानंतर पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आणि नंतरच आतमध्ये आपण व्यवस्थित ती घुसवून सगळ्या बाजूने सेम करून घ्यायचे। हे बघा आता शिलाई झाल्यानंतर आपोआप ती आतमध्ये जाते। आतमध्ये गेल्यानंतर जो भाग आपला खुला होता तो आपण व्यवस्थित जोडून घेऊया, म्हणजे तिथे शिलाई करून टाकूया। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे इलास्टिक त्याच्यामध्ये येता कामा नये याची दक्षता घ्यायची शिलाईवर, नाहीतर मग सगळ्या बाजूने आपल्याला सेम इलास्टिक होणार नाही, म्हणून आपण ती दक्षता घ्यायची। आता इथे बघा सगळीकडच्या बाजूने सेम आपण पॅन्ट फिरवून घ्यायची, सगळीकडे इलास्टिक व्यवस्थित करायची आणि परत एकदा इलास्टिकवरून आपण मध्य सेंटरवरून भागावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर आपली स्ट्रेट प्लाझो पॅन्ट बघा इलास्टिकची ही तयार होते। तुम्हाला नाडा वापरायचा असेल तुम्ही नाडासुद्धा वापरू शकता याच्यामध्ये। आता मध्य भागावरती आपण मधला भाग जोडून घेतला नव्हता, तो मधला भाग आपण पूर्णपणे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि व्यवस्थित तिथे शिलाई करून घ्यायची। तिथे 1-2 शिलाई एक्स्ट्रा करायच्या, म्हणजे तो आपला आसनचा भाग असतो त्या पद्धतीप्रमाणे आपण मध्य सेंटरवरचा। आता खूप सुंदर आपली ही प्लाझो पॅन्ट तयार झालेली आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। हे बघा खूप सुंदर आपली ही प्लाझो पॅन्ट तयार झालेली आहे, कुठेही मागे पुढे नाही किंवा वर खाली नाही आहे। तर ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल। आणि मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।